नमस्कार विद्यार्थी मित्रों, बीएड कॅपराउंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। फॉर्म एडिट करणे, फॉर्म लॉक करणे, तसेच रजिस्ट्रेशनमध्ये ज्या अडसर आहेत, त्रुटी आहेत त्या दुरुस्त करणे, ह्या बाबी करण्याचा आज शेवटचा दिवस। अजूनही आपला फॉर्म सबमिट करण्याचा राहिला असल्यास आपण तो करून घ्यावा, या संदर्भातील हा व्हिडिओ। स्क्रीनवरती आपण कॅप शेड्यूल पाहू शकता। कॅप शेड्यूलवरती जी सध्याची आपली कार्यान्वित असलेली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती म्हणजे रिझॉल्विंग ग्रेव्हन्सेस रिलीज टू अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट कॅन्डिडेट्स टू एडिट ॲप्लिकेशन फॉर्म। आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म आजही एडिट करता येईल। अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय आपल्याला अपलोड करायचे असतील, डिस्क्रिपन्सी असेल ते आपल्याला अपलोड करता येतील, बदलता येतील। त्यानंतर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लॉग इनमधून म्हणजेच कॅन्डिडेट लॉग इनमधून करायच्या आहेत आणि याची जी शेवटची तारीख आहे ती म्हणजे 6/8/2024। तर 6/8/2024ला आपलं हे पोर्टल, आपली ही टॅब बंद होणार आहे, ही बाब आपण लक्षात घ्या। परत ती एडिट करण्याचा कालावधी आपल्याला मिळेल न मिळेल ती नंतरची बाब राहिली, परंतु आता ही एडिट करण्याची टॅब बंद झाली तर आपल्याला पुढची कृती जी आहे ती 9/8/2024 रोजी आहे आणि ती फक्त फायनल मेरिट लिस्ट पाहणे एवढीच कृती आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। त्यामुळे आपण वेळेत आपला फॉर्म जो आहे तो एडिट करणं गरजेचं आहे। ज्यांचे फॉर्म क्लिअर नाहीत, फॉर्म इनकम्प्लीट आहेत किंवा त्यामध्ये काही अडचणी आहेत त्या आपण दुरुस्त करून घ्याव्यात। या संदर्भात आपल्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या आपण पाहूया। फर्स्ट राऊंडला कन्फर्म आहे फॉर्म, माझा पुढील प्रोसेस काय आहे? तर ज्यांचा फॉर्म कंप्लीट आलेला आहे म्हणजेच कन्फर्म झालेलं असं आलं आहे तर त्यांना आता कुठलीही कृती करायची नाही, त्यांनी वाट पाहायची आहे आपल्या 9 तारखेच्या लिस्टची। म्हणजेच कोणती लिस्ट? तर फायनल मेरिट लिस्ट। ज्यांचं नाव आता सध्या इथं कन्फर्ममध्ये आलेलं आहे तर त्यांचं नाव पुढच्या लिस्टमध्ये येईल। आणि ज्यांच्या त्रुटी आहेत, ज्याला आपण ग्रॅव्हन्सेस असे म्हणतो, तर ग्रॅव्हन्सेसवाली सुद्धा नाव येतील, हे लक्षात घ्या। आपल्याला तसं वाटू देऊ ना की आपली त्रुटी आहे मग आपलं नाव पुढच्या लिस्टमध्ये येईल का नाही, ते नाव येईल पण ते त्रुटी सहित येईल। आपल्याला ती त्रुटी दुरुस्त करणं गरजेचं आहे, त्रुटी आपल्याला बदलणं गरजेचं आहे। त्यानंतर लिस्टमध्ये नाव आलं नाही, सगळ्यात पहिली गोष्ट असं असू शकतं की आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट नसेल। रजिस्ट्रेशन कंप्लीटच्या 2 पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करणे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक नंबर मिळतो, बी आणि डी ह्या अक्षरापासून सुरू होणारा, म्हणजेच बीएड या अक्षरापासून सुरू होणारा नंबर आपल्याला मिळतो। तर त्या नंबरने आपल्याला परत लॉग इन करायचं आहे आणि हे लॉग इन करून आपल्याला सर्व टॅब फुलफिल करायचे आहेत, भरायचे आहेत आणि त्या टॅब भरल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनला क्लिक करायचं आहे। त्यावेळेसच आपलं नाव ह्या लिस्टमध्ये आलं असतं। अजूनही नाव आलं नाही, काही अडचण नाही, हे तुम्ही आजच्या दिवसामध्ये करू शकता। आणि आपल्याला या संदर्भात काय करावं लागेल तर सर्व टॅब भरून रिक्वायर्ड सगळ्या गोष्टी तिथे देऊन किंवा हे सर्व केल्यानंतर आपल्याला सबमिटला क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी लागेल आणि आपोआप आपलं नाव पुढच्या यादीमध्ये म्हणजेच फायनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सर माझं नाव इनव्हॅलिड दाखवत आहे असं म्हणायचं आहे, इनव्हॅलिड दाखवत आहे आणि नवीन नाव यायला वेळ लागते, तर नावाची पावती नॉन क्रिमिलियर असं म्हणायचं असेल बहुतेक त्यांना, तर नॉन क्रिमिलियरची पावती चालेल का? तर 100% चालते। तर नॉन क्रिमिलियरची पावती अपलोड करून आपल्याला आपली जी त्रुटी आहे ती दुरुस्त करता येईल। ती पावती आपण अपलोड करावी व त्रुटी दुरुस्त करावी। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। बीएड जनरल 2 वर्ष कोर्स कधी लागेल? कॉलेज ऑप्शन फॉर्म कधी भरावा लागेल? तर कॉलेज ऑप्शन फॉर्म जे आहेत आपलं 9 तारखेला लिस्ट लागेल आणि 9 तारखेला लिस्ट लागल्यानंतर आपल्याला त्याचा शेड्यूल येईल, फॉर्म आपल्याला कधी फुलफिल करायचे, कधी भरायचे, त्यानुसार आपल्याला पुढची कार्यवाही करायची। सध्या आपल्याला कुठलीही कार्यवाही नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। पुढचा प्रश्न, स्टेटस कन्फर्म शो करत आहे पण ELCT फॉर्म नॉट फिल दाखवत आहे, तर आपण जर ELCT दिली असेल तरच आपल्याला हा प्रॉब्लेम जाणवेल। तर ELCT दिल्यानंतर ELCTचे डिटेल्स म्हणजे ELCTला किती मार्क्स पडले, 50पैकी किती मार्क्स आहेत ते आपलं कदाचित भरायचं राहिलं असेल, त्याप्रमाणे आपण कार्यवाही करावी। आज रात्रीपर्यंत आपले पोर्टल सुरू राहणार आहे, टॅब सुरू राहणार आहे, तोपर्यंत आपण ही कार्यवाही करून घ्यावी आणि आपली ती त्रुटी दुरुस्त करून घ्यावी। सर ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झालं का? तर ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झालेलं नाही आहे, त्याचा शेड्यूल आपल्याला येणं बाकी आहे। आपली फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म येतील। कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग
28 ते 4/8 म्हणजे कॉलेज नेम टाकायचे होते का? तर ह्यांचा प्रश्न कदाचित BPED या कोर्सशी रिलेटेड आहे. तर हा जर शेड्यूल तुमचा BPEDचा असा असेल तर ऑप्शन फॉर्म भरण्याचीच हा कालावधी होय. त्यात नोटिफिकेशन एडिट झालेलं असेल, नोटिफिकेशनमध्ये वाढ झाली असेल तर ती आपण CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊन BPEDमध्ये चेक करावी. आणि हा प्रश्न जर तुमचा BED संदर्भात असेल तर BEDचे ऑप्शन फॉर्म अजून आलेले नाहीत, त्याला यायला वेळ आहे. परंतु BPED असेल तर नक्कीच आपण काय करावे, त्याचा नवीन शेड्यूल अपडेटेड शेड्यूल आले असल्यास चेक करावा. दोन्ही तिन्ही यादीत नाव नाहीत याचा अर्थ काय समजावा. फॉर्म पूर्ण भरून लॉक केला आहे, व्हेरीफाय पण दाखवत होतं, तर आपण CET सेलला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा अजून एक बाब आपल्याला करता येईल, सर्व एकदा फॉर्म आपल्याला चेक करा, फॉर्म एडिट करता येतो. अजूनही कुठलीही एखादी टॅब राहिली असेल, जरी फॉर्म कन्फर्म झाला असेल, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहेत म्हणून ते CET सेलने व्हेरीफाय असं ते दाखवलं असेल, परंतु कुठली तरी टॅब एखादी भरायची राहिली असेल आणि तुम्ही फॉर्म सबमिट केला असेल, म्हणजे इनकम्प्लीट फॉर्म या घटकामध्ये तो फॉर्म गेल्यामुळे आपला त्या नॉट कन्सिडर्ड स्टुडंटमध्ये सुद्धा कधी कधी फॉर्म ते दाखवत नाही. तर आपण सर्वप्रथम पूर्ण फॉर्म चेक करा, सर्व टॅब भरलेले आहेत का हे पहा आणि ते पाहून त्याला फुलफिल करून सबमिट करा. या उपरही आपण CET सेलशी कॉन्टॅक्ट करून याचं समाधान करून घ्यावं. आणि या सर्व बाबी आपल्याला आजच्या आज एका दिवसामध्ये पूर्ण करावे लागतील. एक 5च मिनिटाचं काम आहे फॉर्म पूर्ण पाहणे, पूर्ण चेक करणे आणि त्यातल्या त्रुटी दुरुस्त करणे. अजून एक प्रश्न आहे, फॉर्म व्हेरीफाय दाखवतो आहे परंतु लिस्टमध्ये नाव कन्फर्म नाही आहे. तर सर्वप्रथम आपल्याला 3 लिस्ट चेक करायच्या आहेत. महाराष्ट्र स्टेट स्टुडंटसाठी जी आहे ही आपली मुख्य लिस्ट आहे. नॉट कन्सिडर्ड स्टुडंट जे आहे, तर ज्यांचे नाव इकडं महाराष्ट्र स्टेट स्टुडंटच्या लिस्टमध्ये नाहीत त्यांनी त्या लिस्टमध्ये नाव पाहणं गरजेचं आहे. फॉर्म इनकम्प्लीट किंवा कुठल्या तरी त्रुटीमुळे तो फॉर्म तिकडे गेलेली असण्याची शक्यता आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी चुकून फॉर्म NRI लिस्टमध्ये भरलेले आहेत, तर हेही आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे ही लिस्ट चेक करायची तशी आवश्यकता नाही, परंतु चुकून तुम्ही ॲज अ NRI फॉर्म जर भरला असेल तर कदाचित तो फॉर्म त्या लिस्टमध्ये पण आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि तिन्ही लिस्टमध्ये जर पाहायला नाही मिळाला तर आपण पूर्णपणे फॉर्म आपला एडिट करणे, त्यामध्ये काही राहिलं आहे का, कुठलं डॉक्युमेंट अपलोड करायचं राहिलं आहे का, ह्या बाबी आपण निष्कर्षाने चेक करून त्या बाबीला काय करायचं आहे, फुलफिल करायचं आहे, म्हणजेच त्रुटी दुरुस्त करायची आहे व फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट घ्यायची आहे. त्यानंतर स्पेशल BED म्हणजे काय, तर स्पेशल BED म्हणजेच मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी जे BED असतं ते BED. तर मूकबधीर शाळेवरती आपल्याला शिक्षक होण्यासाठी हे BED करणं कंपल्सरी आहे. त्याला आपण विशेष BED किंवा स्पेशल BED असं म्हणतो. जनरल BEDपेक्षा हे वेगळं आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. ऑप्शन फॉर्म सुरू झाले का असं म्हणणं आहे यांचं, तर ऑप्शन फॉर्म सुरू व्हायला अजून वेळ आहे. त्याचा शेड्यूल आपल्याला सेपरेट आलेला पाहायला मिळेल. परत तोच प्रश्न विचारलेला आहे, ऑप्शन फॉर्म कधी येणार, तर त्याचा शेड्यूल आपल्याला 9 तारखेनंतर मिळेल. त्याच्या अगोदरही शेड्यूल येऊ शकतो. CET सेलवरती चेक करावं. सर माझे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिलेत, मी राऊंड फर्स्टसाठी कंप्लीट करून मला ॲडमिशन तर मिळेल ना, तर नक्कीच ॲडमिशन मिळेल, ही बाब आपण लक्षात घ्या. तर त्रुटी राहणं ही वेगळी बाब आहे आणि ॲडमिशनच्या वेळेस आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असणं ही वेगळी बाब आहे. त्रुटी जरी राहिली, फायनल लिस्टमध्ये सुद्धा आपली त्रुटी राहिली, तर आपण ॲडमिशनच्या वेळी सर्व डॉक्युमेंट्स जर क्लिअरली शो केले, सर्व डॉक्युमेंट्स आपण ओरिजिनल फॉर्ममध्ये दाखवले, तर ॲडमिशनला आपल्या कुठलीही अडचण येत नाही. परंतु आपण रजिस्ट्रेशन मात्र केलेलं असायला पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. विना रजिस्ट्रेशन करता आपल्याला ॲडमिशन भेटत नाही, हेही 100% खरं होय. सर CET फॉर्म आता कधी भरता येणार असा यांचा प्रश्न आहे. तर पुढील जी CET आहे आपल्याला मार्च 2025मध्ये झालेली पाहायला मिळेल. CET जरी 2025ला होणार असेल मार्च, तरी त्याचे फॉर्म मात्र आपल्याला त्याच्या अगोदर 1 महिना म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी 2025ला त्याचे फॉर्म येतील. त्यावेळी आपण त्याचं नोटिफिकेशन व फॉर्म वेळेत भरणं गरजेचं आहे. फॉर्मची डेट संपल्यानंतर आपल्याला त्याला फॉर्म फुलफिल करता येत नाही. सर फायनल मेरिट लिस्ट लागली का, तर आपल्याला त्याची ऑलरेडी डेट त्यांनी दिलेली आहे. 9 तारखेला ती लागणार आहे, 9/8/2024. त्या अनुषंगाने आपण कार्यवाही करावी. 9 तारखेला आपण लिस्ट चेक करावी. यांचं म्हणणं आहे यानंतरची पुढची प्रोसेस काय आहे, तर आपलं फॉर्म लिस्टमध्ये नाव कन्फर्म जर आलं असेल तर आपल्याला कुठलीही प्रोसेस करायची नाही आहे. 9 तारखेला आपल्याला फक्त वेट करायचं आहे. 9 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायला मात्र चुकायचं नाही आहे. यांचं म्हणणं आहे डॉक्युमेंट्स काय लागतील,
जर जे डॉक्युमेंट्स आपण इथे अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट्स आपल्याला पुन्हा लागणार आहेत. 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क मेमो, त्यानंतर ग्रॅज्युएशनचे तिन्ही मार्क मेमो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, आणि पी जी जर आपलं कंप्लीट असेल तर पी जीचे दोन्ही मार्क मेमो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, आणि टी सी, तर तो टी सी आपला पी जीचा असेल किंवा जो आपल्याकडे टी सी असेल तो टी सी. एस सी बी सीमध्ये फॉर्म भरायचा आहे तर कधी बदल करता येईल? नक्कीच तुम्हाला आजच्या आज तो बदल करावा लागेल. आज लास्ट डेट आहे, तो हा बदल आपण करून घ्यावा. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चेंज कॅटेगरी म्हणून एक टॅब आहे, त्या टॅबला क्लिक करावे लागेल. आणि चेंज कॅटेगरीसाठी आपल्याला ऑनलाईन फीस ₹200 आपल्याला भरावी लागते. ही जर फीस भरली तरच आपली कॅटेगरी चेंज होते, ही गोष्ट लक्षात घ्या. चेंज कॅटेगरीला क्लिक करायचं, आपल्याला तिथे एक पावती ते दाखवते, आणि नंतर आपल्याला जी कॅटेगरी टाकायची, म्हणजे ज्या कॅटेगरीमध्ये आपल्याला जायचं आहे, फॉर्म भरायचा आहे, त्या कॅटेगरीमधून आपण तो फॉर्म कन्वर्ट करू शकतो, भरू शकतो. ₹200 फीस आपल्याला भरणं कंपल्सरी आहे, तरच ही प्रोसेस पूर्ण होईल. सर माझे फॉर्ममध्ये ऑल डॉक्युमेंट्स आहेत, सी ई टीचा भरताना फॉर्मचा जो आहे, ओके, सी ई टी फॉर्म त्यांना म्हणायचं आहे. तर सी ई टी फॉर्म जो आहे लॉग इनमध्ये आपल्याला तो मिळतो. लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो डाउनलोड करता येतो. प्रिंट सी ई टी फॉर्म असा तो ऑप्शन आहे, तो यूज करून आपण तो डाउनलोड करून घ्यावा. कॉलेज ऑप्शन फॉर्मची नेहमी विचारणा होते, तर कॉलेज ऑप्शन फॉर्मचा शेड्यूल येणं बाकी आहे. अजून परत आपल्याला उपलब्ध होतील का तेच विचारलेलं आहे. तर कॉलेज ऑप्शन फॉर्म आपल्याला सेपरेट त्याचा शेड्यूल येईल. तो 9 तारखेच्या अगोदरही येऊ शकतो शेड्यूल, आणि 9 तारखेनंतर येईल, परंतु आपल्याला तो 9 तारखेनंतरच भरायचा आहे. तर त्या डेटनुसार आपल्याला ती कार्यवाही करायची आहे, जी की 9 तारीखच्या अगोदर शेड्यूल जरी आला तर तारीख मात्र 9च्या पुढची असेल, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर गव्हर्नमेंट बी एड कॉलेजची फीस किती असणार आहे, तर यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. तर स्पेशल बी एडसाठी आपल्याला फीस 14,000पर्यंत पाहायला मिळते, व जनरल बी एडसाठी ती फीस 16,500 असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यात आता बदल संभवू शकतो. ही फीस मागील वर्षाची आहे, ही बाब आपण लक्षात घ्यावी. सर इसको सबमिट कैसे करना है? तो जब आप पूरा फॉर्म फुलफिल कर देते, रजिस्ट्रेशन कर देते, ऑल डॉक्यूमेंट्स अपलोड कर देते हैं, उसके बाद आपको सबसे नीचे बटन होता है सेव एट नेक्स्ट. सभी सेव एट नेक्स्ट दबाने के बाद लास्ट में सबमिट, और उसके पहले आपको एक वहाँ पे टैब आती है, फॉर्म आप पहले जांच लो या देख लो. तो फ्यू फॉर्म, उसको हमें क्या फ्यू फॉर्म पे हमें क्लिक करना है, और रिमेनिंग जो वहाँ पे चीज़ें दी है तो उसके अकॉर्डिंग हमें फॉलो करना है, और उसके बाद में सबमिट आपको करना है. देन सर बी पी एड स्टार्ट झाला आहे का, त्याचे पण अपडेट द्या. तर बी पी एडची यावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता. बी पी एडचा जो शेड्यूल जो आहे तो बराच आपल्या बी एडपेक्षा, म्हणजेच बी एड कॅपराऊंडपेक्षा तो पुढे आहे. त्यांचे ऑप्शन फॉर्मसुद्धा भरणं आपल्याला चालू आहेत, त्याप्रमाणे आपण ती कार्यवाही करावी. सर्वप्रथम शेड्यूल चेक करावा. सर कॉलेज नेम कधी टाकायचे? ऑप्शन फॉर्म भरणे आपण त्याला म्हणत असतो. ऑप्शन फॉर्मला अजून वेळ आहे. आता 9 तारखेची आपण वाट पहा. आपला फॉर्म जर कन्फर्म झालेला असेल तर 9 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट लागेल, आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्मची आपल्याला सेपरेट शेड्यूल येईल. अजून एक प्रश्न आहे, कॉलेज ऑप्शन फॉर्म कधी येतील? तर आत्ताच आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यासाठी सेपरेट शेड्यूल येईल, त्याचा आपण वेट करावा. फॉर्म सबमिट झाला, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले, तर काय करावं? आता कुठली कृती करायची गरज नाही. 9 तारखेची आपण वाट पाहावी. फायनल मेरिट लिस्टनंतर आपल्याला पुढील कार्यवाही शेड्यूलद्वारे आपल्याला सांगितली जाईल. कॉलेज सिलेक्ट करणं सुरू झालेलं नाही आहे, त्याला अजून वेळ आहे. तर कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला सेपरेट शेड्यूल येईल, तो 9 तारखेनंतर येईल. अजून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, आज हा प्रश्न तुमचा सुटू शकतो. सर मी रजिस्ट्रेशन केलं नाही, आता केव्हा करू शकते? तर आपल्याला रजिस्ट्रेशन अजूनही करता येईल. फॉर्म एडिटची जी आपल्याला सुविधा दिलेली आहे त्यात न्यू रजिस्ट्रेशन ही सुद्धा टॅब चालू आहे. तर आपण न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आजची आज पूर्ण करावी. एक 10 ते 15 मिनिटात आपला पूर्ण फॉर्म भरणं होतो. फॉर्म पूर्णपणे व्यवस्थित भरा. सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे क्लिअर फोटो काढा, म्हणजे कुठलीही त्यामध्ये त्रुटी येता कामा नये. याप्रमाणे आपण आजच्या आज रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरू शकता. आज त्याची शेवटची डेट आहे. फॉर्म एडिटिंगची डेट संपल्यानंतर मात्र आपल्याला फॉर्म नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही, नवीन फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर कास्ट चेंज करू शकतो का? तर आत्ताच एका प्रश्नामध्ये आपण उत्तर दिलेलं आहे. 100% आपण कास्ट चेंज करू शकता. त्यासाठी आपल्याला ₹200 फीस आहे. चेंज कास्ट ह्या टॅबला आपण क्लिक केलं की ₹200ची फीस भरा, असं ऑनलाईन फीस आपल्याला तिथं भरायची आहे. ती UPIने किंवा कुठल्याही पेमेंट मेथडने तुम्ही ती फीस भरू शकता. आणि ती फीस भरल्यानंतर तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायचा आहे, टाकायचा आहे, त्या कॅटेगरीचं नाव टाकून तुम्ही त्याला सेव्ह करू शकता. सेव्ह आणि नेक्स्ट म्हणलं की तुमची फीस चेंज होईल.
सर कॉलेज ऑप्शन फॉर्म कधी सुरू होतील याचं उत्तर आपण बऱ्याच वेळेस आत्ता दिलेलं आहे, तर त्याचा शेड्यूल आपला येणं आहे. या उपरी आपल्या काही कमेंट्समध्ये आपण प्रश्न विचारू शकता, परंतु एक लक्षात घ्या, आजच एडिटिंगचा लास्ट दिवस आहे, त्यावेळेत आपण हे करणं गरजेचं आहे. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व महत्त्वपूर्ण माहिती आपल्या BEd कॅपराऊंडमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.